घरची परिस्थिती 18 विश्व दारिद्र्य, त्यात पोटाला जन्माला आलेल्या 3 लाडक्या मुली. थोरल्या मुलीला पोटातील आतड्याच्या आजारानं कवटाळलेलं. बिचारा बाप एका हॉटेलात मोलमजुरी करून घरादाराचा सांभाळ करणारा आणि त्यात थोरल्या मुलीचं आजारपण बघणारा. मात्र घर खर्च, मुलीचे आजारपण आणि मिळकत यांचा ताळमेळ बसत नव्हता. पोटच्या गोळ्याला तर जगवायचंय, मात्र परिस्थिती पुढे काही चालत नाही. यामुळे हताश झालेल्या बापानं परिस्थिती पुढे नमते घेतलं आणि आपली जीवन यात्रा संपवली. अगोदरच संकटाच्या छायाखाली असलेले मिरज तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील खटावमधील हे संतोष कांबळे यांचं कुटुंब आणखी दुःखाच्या गर्तेत सापडलं. मात्र त्या कुटुंबाची झालेली विदारक अवस्था गावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे आणि सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब वन्नानावर यांच्या जीवाला चटका लावणारी होती. त्यांनी कसल्याही परिस्थितीत या कुटुंबाला आधार द्यायचं ठरवलं आणि ही गोष्ट सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या कानावर घातली. नामदार सुरेशभाऊ मंत्रिपदाची झूल बाजूला ठेवून दुःखाच्या वणव्यात सापडलेल्या या कुटुंबाच्या झोपडीत गेले आणि त्यांनी या कुटुंबाला आधार देत सर्वतोपरी मदत करण्याचा आणि त्या मुलीचे पालकत्व घेण्याचा शब्द दिला. जणू काही आबाळ कोसळलेल्या खटावमधील या संतोष कांबळे यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आणि मतदारसंघाचा गावचा लोकप्रतिनिधी कसा असावा हे नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे, चेअरमन बाळासाहेब वन्नानावर यांनी समाजाला दाखवून दिले. खटाव तालुका मिरज इथं आत्महत्या केलेल्या संतोष कांबळे यांच्या कुटुंबाचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी आज सांत्वन केले. संतोष कांबळे वय वर्ष 28 यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. त्यांच्या पत्नीला गोपीनाथ मुंडे व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शासकीय मदत देण्याचे पालकमंत्री यांनी जाहीर केलंय. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी स्वतः 3 मुलींचे पालकत्व स्वीकारलंय. त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च ते बघणार आहेत. शासनाच्या विविध योजनेतून त्यांना मदत मिळवून देणार अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. संजय गांधी निराधार योजनेमधून पेन्शन, समाज कल्याण विभागाकडून मिळणारी आर्थिक मदत त्यांना तातडीनं मिळण्यासाठी स्वतः पालकमंत्री यांनी फोन करून मदत तातडीनं देण्याचे आदेश दिलेत. यावेळी माजी पंचायत समिती सभापती काकासाहेब धामणे, वैभव नलवडे, लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे, बाळासाहेब वन्नानावर, उपसरपंच वन्नाप्पा बाबूराव वन्नानावर, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कांबळे, युवा नेते पत्रकार परशुराम बनसोडे, सुरेश परीट, श्याम कांबळे उपस्थित होते. लोकनियुक्त सरपंच रावसाहेब मल्लप्पा बेडगे, खटाव तालुका मिरज. आज पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी खटाव येथील आत्महत्याग्रस्त संतोष कांबळे यांच्या घरी सांत्वनपर भेट दिले व त्यांची 3 लहान लहान मुलांचे शिक्षणाची जबाबदारी घेतली व त्यांना त्या कुटुंबियास शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याबद्दल मी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा आभार मानतो आणि अगदी गरीब कुटुंबात झोपडीपर्यंत जाऊन पालकमंत्री स्वतः येऊन त्या कुटुंबास भेट घेतल्याबद्दल मी खटाव गावच्या वतीनं व सरपंचा नात्यानं मी त्यांचं आभार व्यक्त करतो.